नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। इथे आपण बघणार आहोत की आपल्याला दिलेल्या किमतीसाठी कमीत कमी नाणी वापरून आपण कशा प्रकारे त्या किमतीपर्यंत पोहोचू शकतो। आणि इथे आपल्या सोबत आपली एक मैत्रीण आहे सरिता, आणि आपण सरिताला मदत करणार आहोत। चला तर आपण सगळ्यात पहिले बघूया की सरिता जवळ कोणती कोणती नाणी आहेत ते। तर सरिता जवळ काही 10 रुपयांची नाणी आहेत, काही 5 रुपयांची आहेत, काही 2 रुपयांची आहेत आणि काही 1 रुपयांची नाणी आहेत। तर सगळ्यात पहिले आपण बघूया की सगळ्यात मोठे नाणे कोणते। बरोबर, 10 रुपयाचे नाणे हे सर्वात मोठे नाणे आहे। आणि याच्यापैकी सगळ्यात छोटे नाणे कुठले? बरोबर, 1 रुपयाचे नाणे हे सर्वात लहान नाणे आहे। तर आता मला सांगा, जर आपल्याला 10 रुपये वेगवेगळ्या पर्यायांनी बनवायचे असतील तर ते आपण कसे बनवू शकतो? सगळ्यात पहिला पर्याय आहे आपण एकच 10 रुपयाचे नाणे वापरायचे, म्हणजेच आपल्याला एक नाणे दिल्यानंतर आपली गरज पूर्ण होईल। किंवा आपण असं करू शकतो की 5 रुपयांची 2 नाणी देऊ शकतो, म्हणजे 5 + 5 = 10। किंवा आपण जर 2 रुपयांची नाणी वापरली तर आपण 2 × 5 म्हणजे 10 बरोबर, म्हणजे आपण 2 ची 5 नाणी वापरू शकतो, तेव्हा 10 रुपये पूर्ण होतील। किंवा आपण 1 रुपयांची किती नाणी वापरू शकतो? बरोबर, 1 रुपयाची तर आपल्याला 10 नाणी वापरायला लागतील, म्हणजे 10 नाणी आपल्याला सांभाळायला लागतील आणि ती एक एक करून आपल्याला 10 द्यायला लागतील, म्हणजे आपले 10 रुपये पूर्ण होतील। म्हणजेच आपल्याला इथे समजलेलं आहे की आपण मोठी नाणी वापरली तर आपल्याला कमी नाणी वापरायला लागतात, आणि लहान नाणी जर वापरली तर आपल्याला खूप जास्त नाणी वापरायला लागतात। म्हणजे आपल्याला नेहमी मोठ्या नाण्यांनी सुरुवात करायची आहे, हे आपल्याला समजलेलं आहे। चला आपण बघूया सरिताला कुठली रक्कम तयार करायची आहे। तर बघा, सरिताला 49 रुपये सोप्या पद्धतीने खर्च करायचे आहेत, आणि तिला 49 रुपये खर्च करण्यासाठी कमीत कमी नाणी वापरायची आहेत। चला आपण बघूया। तर सगळ्यात पहिले आपण 10 रुपयांचे जर एक नाणे घेतले तर आपली किंमत किती होते? आपली एकूण किंमत होते 10 रुपये। जर आपण अजून एक नाणे घेतले तर होतात एकूण 20 रुपये। आपण अजून एक नाणं घेऊन बघूया, तर एकूण झाले आता किती होतील? 10 + 10 + 10 = 30 रुपये। आणि आपल्याला एकूण किती करायची रक्कम? आपल्याला एकूण 49 रुपये करायचे आहेत, म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये अजून एक 10 रुपयांची बेरीज करणं गरजेचं आहे। आणि आता आपल्याकडे एकूण झालेले आहेत 40 रुपये, आणि आपल्याकडे आहेत 10 रुपयांची 4 नाणी। आता मला सांगा, जर मी याच्यामध्ये अजून एक नाणे जोडले तर आपल्याकडे किती नाणी होतील? आपल्याकडे होतील 5 नाणी, आणि त्याची एकूण किंमत होईल 50 रुपये। पण आपल्याला पाहिजेत 49 रुपये, म्हणजे आपल्याला इथे 10 रुपयांची फक्त 4च नाणी वापरणं गरजेचं आहे। आणि याच्या पुढे आपल्याला 9 रुपये बनवण्यासाठी अजून वेगळी नाणी वापरण्याची गरज आहे। चला आपण बघूया। तर इथे आपण पुन्हा मोठ्या नाण्याने सुरुवात करूया, आणि आपण याच्या पुढे घेऊया एक 5 रुपयांचे नाणे, म्हणजे आपली एकूण रक्कम झालेली आहे 45 रुपये। आता याच्या पुढे आपण 2 रुपयांचे एक नाणे घेऊया, म्हणजे 45 + 2 = 47 रुपये झालेले आहेत। आणि आपण त्याच्यामध्ये अजून एक 2 रुपयांचे नाणे जोडूया, म्हणजे झालेले आहेत 49 रुपये बरोबर। म्हणजे आपल्याला 49 रुपये कमीत कमी नाण्यांमध्ये जे बनवायचे होते ते आपण बनवलेले आहेत। आणि त्यासाठी आपल्याला 10 रुपयांची 4 नाणी लागली, 5 रुपयांचे एक नाणे लागले, आणि 2 रुपयांची 2 नाणी लागली। छान, म्हणजे आपल्याला हे गणित आणि हे उदाहरण सोडवता आलेलं आहे, आणि सरिताला मदत करता आलेली आहे। आणि आपण इथे शिकलेलो आहोत की आपल्याला नेहमी मोठ्या नाण्यांनी सुरुवात करायची आहे, आणि गरजेनुसार लहान नाणी त्याच्यामध्ये भरत जायची आहेत, आणि आपल्याला कमीत कमी नाणी वापरायची आहेत। छान, आता तुम्ही सुद्धा 37 रुपये तयार करण्यासाठी कमीत कमी नाणी वापरून बघा, आणि 10, 5, 2 आणि 1 रुपयांची नाणी वापरून 37 ही किंमत बनवण्यासाठी किती नाणी लागतील ते सांगा बरं।